जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 159, वार आहे सोमवार व तारीख आहे 8 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवीत आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग
हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावती, हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 81 ते ओवी क्रमांक 90 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील ओवी क्रमांक 91 ते ओवी क्रमांक 104 या 14 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 104 ही या 3ऱ्या समासाची शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण ओवी क्रमांक 104 पर्यंत वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 3री ओळ परपिढे विषयी तत्पर या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. परपिढे विषयी तत्पर, जैसे विंचू का विखार तैसा कुशब्दे जिव्हार, वेदी सकळांचे आपले जाणती अवगुण पुढिलांसी बोले कठीण, मिथ्या गुण दोषे विन गुण दोष लावी, स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिनेन, दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती आपुले मनी, स्वदुःखे जुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयांच प्राप्त यमपुरी राजदूत जोडिती, असो ऐसे मधांध बापुडे तयांच भगवंत कैचा जोडे, जयांच सुबुद्धी नावडे पूर्व पातके करुणी, तयास देहाचे अंती गात्रे क्षीणता पावती आणि जीवलगे ओसंडिती जानवेल तेव्हा, असो ऐसे गुना वेगळे ते सच्चिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे, जये स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती, जेने करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले, तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वये, संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे, मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखन, आता उपदेशाचे लक्षण सांगी गेल, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तृतीय. जय जय रघुवीर समर्थ. इथे 5व्या दशकातील 3रा समास समाप्त होतो. आता आपण या 14 ओव्यांचे मराठीतील अनुवाद जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 3री ओळ 91 या अंकाने सुरू होते, जो दुसऱ्यास पीडा देण्यात पटाई या शब्दांनी. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत.
जो दुसऱ्यास पीडा देण्यात पटाई, विंचू व साप यांप्रमाणे कठोर भाषणाने सगळ्यांच्या काळजाला दंश करतो, आपल्या अवगुणांवर पांघरून घालून त्याच अवगुणांबद्दल दुसऱ्यास कठोरतेने रागे भरतो, एखाद्याच्या अंगी गुण किंवा दोष नसता त्याचवर लटक्या गुणांचा किंवा दोषांचा आरोप करतो, ज्याप्रमाणे हिंसक दुराचारी मनुष्य दुसऱ्याच्या दुःखाने न कळवळणारा असा असतो, त्याचप्रमाणे हा स्वतः अंतःकरणात पापाने परिपूर्ण भरलेला, अर्थात पापाचे फळ म्हणून अनेक आधी व्याधींच्या हाल अपेष्टा भोगतो आहे, पण दुसऱ्याविषयी दयामाया काही दाखवित नाही, दुसऱ्याचे हाल कमी करण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा ते हाल वाढतील असे करतो असा हेतू. दुर्जन दुसऱ्याचे दुःख जाणीत नाही, गांजलेल्यांनाच गांजतात आणि त्यांचे गांजलेल्यांचे कष्ट पाहून आपल्या चित्तांत आनंद मानतात, स्वतःच्या दुःखाने झुरणीस लागतो आणि दुसऱ्याचे दुःख पाहून आनंदाने त्याला हसू येते. अशाला यमलोक प्राप्त होऊन यमदूतांचा मार खावा लागेल. असो, पूर्वपातकामुळे ज्याला सद्बुद्धी आवडत नाही, अशा बिचाऱ्या मंदांधांना भगवंताची प्राप्ती कशी होणार? देह पडण्याच्या वेळी सर्व अवयव शिथिल होतील व जीवलग टाकून देतील, तेव्हा हे सर्व त्याला कळून येईल. संसाराचा फजिता व परमार्थाची हानी होऊन त्याला जीवलग सोडतात व भगवंत जोडत नाही. असो, अशा अवगुणांनी रहित जे असतात तेच श्रेष्ठ आगळे असे सच्शिष्य होत, त्यांच निस्सीम भक्तीमुळे निजानंदाचे सोहळे भोगावयास मिळतात. कुशिष्यांची गोष्ट पुरी झाली. सत्वगुण संपन्न सच्शिष्य वैराग्य व दृढ विश्वास या निर्मळ गुणांनी स्वानंद सोहळे भोगतात. ज्यांच्या ठिकाणी विकल्प जागा असतो व ज्यांच्या पाठीमागे कुळाभिमान लागलेला आहे, ते प्राणी प्रपंचाच्या संगतीने कष्टी होतात. ज्या अवगुणांमुळे दुःख झाले तेच मनात बळकट धरले, त्यामुळे दुःखच प्राप्त झाले. दुःख होण्याची पाळी आली. संसारात सुख प्राप्त झाल्याचे कोणी कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही, हे माहीत असून जे त्याच्या नादी लागून आपले अकल्याण करून घेतात, त्यांस पुन्हा दुःखच भोगावे लागते. संसारात सुख आहे असे जे मानतात ते मूर्ख होत आणि हे सगळे समजून उमजून जे डोळेझाक करतात ते पडत मूर्ख होत. प्रपंच कुशाल करावा, पण त्याबरोबरच थोडा बहुत परमार्थही वाढवावा. परमार्थ अजिबात पुढवून टाकणे बरे नाही. हेचपर्यंत गुरु शिष्य लक्षणे सांगितली. आता उपदेशाची लक्षणे सांगू. जय जय रघुवीर समर्थ. येथे 5व्या दशकातील 3ऱ्या समासाचा मराठीतील अनुवादाचे वाचन समाप्त होत आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून
ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत व आपणा सर्वांस एक नम्र निवेदन करू इच्छितो. आमचे हे ग्रंथ वाचन आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, त्यातून काही ज्ञानबोध आपणा सर्वांस होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही मत किंवा सजेशन द्यायचे असल्यास कमेंटमध्ये तसे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.